नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी झटपट बनणारं मुलांच्या आवडीचं चीजी सँडविच बनवणार आहे आपण. अगदी सोपी प्रोसिजर आहे, नक्की ट्राय करा. त्यासाठी इथे साधारण मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 हे चीज क्यूब जे मिळतात ना ते घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं मी ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे 1 चमचा. तुम्ही मुलांना बनवत असाल ना तर थोडं कमी तिखट बनवा. ग्रीन चिली सॉस नसेल तर मिरचीचा खरडा थोडासा वापरा. त्याचबरोबर इथं 1 चमचा भरून मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. आता इथं प्रमाण आहे ना तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता सॉसेसचं. इथं मी पिझ्झा पास्ता सॉस जो होता रेडीमेड तो घेतलेला आहे. तुम्ही शेजवान चटणी जरी घेतली 1 चमचा तरीही काहीच हरकत नाही आहे. इथं मी पाव चमचा साधारण मिरी पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर अगदी पाव चमचा ओरेगॉनो घेतलेलं आहे. आपल्याला ना हे चीजी त्याचबरोबर पिझ्झा फ्लेवरचं होतं. आता इथं मिक्स हर्बसुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा मी अगदी पाव चमचाच घेतलेला आहे, क्वांटिटी कमी आहे. आणि इथं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतले. त्याचबरोबर अगदी पाव चमचा मी बटर घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आपलं ब्रेडमध्ये भरण्याचं फिलिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे. पहा आता इथं काय करायचं आहे, खूप हे चीजी लागतं, खूप बेस्ट एकदम छान अशी पनीरची ही रेसिपी आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले, त्याचबरोबर 1 कांदा टाकला आणि 1 टोमॅटो घातले. आता इथं भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्ही इथं कॉर्न वापरू शकता, ढोबळी वेगवेगळ्या कलरचे वापरू शकता. त्याने काय होईल, मुलांच्या पोटात वेगवेगळ्या भाज्या जातील, कारण सँडविचेस मुलांना आवडतात. त्यामुळे मग अशा पद्धतीने आपण मुलांना ते घालून देऊ शकतो त्याच्यामध्ये. आता इथं मी ब्रेड घेतलेत. ब्रेडला काही बटर कुठलाही सॉस किंवा काहीही लावलेलं नाही आहे, कारण आपल्या फिलिंगमध्ये सगळं सामान भरलेलं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्ही हे बॅटर आहे ते लावून घ्यायचे. खूप जास्त प्रमाणात पण भरू नका, कारण त्याच्यातले चीज बाहेर येईल, आणि खूप कमीसुद्धा भरू नका. ठीक आहे. अशा ज्या पद्धतीने मी भरले त्या पद्धतीने भरा. प्रेस करायची काही गरज नाही आहे. बघा थोडंसं प्रेस केले तरी ते बॅटर बाहेर आले. अशा प्रकारे मी दुसरासुद्धा ब्रेड करून घेते. आता एका तव्याला मी बटर लावले. बटरवरच भाजा, कारण आपण आतल्या बाजूनी बटर आहे पण बाहेरच्या बाजूनी आपल्याला छानपैकी बटर लागलं पाहिजे, ब्रेडला क्रंची झाले पाहिजेत. आता इथं मोठ्या गॅसवर भाजायचे नाही आहे. अगदी 2 मिनटं एक बाजू आणि 2 मिनटं दुसऱ्या बाजूत आपले रेडी होऊन जातात का. पण गॅस स्लोच ठेवायचा आहे, कारण आज जर तुम्ही भाज्या घातल्या असतील तर त्या थोड्या तरी शिजल्या गेल्या पाहिजेत, कारण मुलांना अगदीच कच्च्या भाज्यासुद्धा मुलं खात नाही. आणि आपले जे आपण आज जे चीज टाकलेलं आहे ते सुद्धा आपलं मेल्ट व्हायला हवं आहे. झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. ते मेल्ट होईपर्यंत म्हणजे 2-2 मिनटं 5 मिनटामध्ये आपले दोन्ही बाजूने ब्रेड भाजून होतात. अशी प्रिपरेशनला 5 मिनटं आणि भाजायला 5 मिनटं, अशी 10 मिनटात आपली रेसिपी रेडी होऊन जाते. मुलांसाठी हा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे, किंवा प्रवासासाठी छोट्या भुकेसाठी मुलं जर असतील ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. थंड झाली तरी मुलं आवडीनेच खाणार आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.